सांब सदा सांब सदा सांब सदा शिव सांब सदा शिव सांब सदा सांब सदा शिव सांब सदा शिव सांब सदा सांब सदा शिव सांब सदा शिव सांब सांब सदा शिव सांब सदा शिव श्री गुरु श्री गुरु बसवलिंगाय नमः 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 शिवाय नमः शिवाय नमः नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः नमः शिवाय 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 नमः नमः शिवाय शिवाय नमः नमः शिवाय शिव ओम शिव ओम सच्चिदानंद 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 सच्चिदानंद महाराज की जय शिवेश्वर महाराज की जय मध्यगत गुरु महाराज की जय सद्गुरु शिवाचार्य महाराज की जय सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की जय संत शिरोमणि मनमत स्वामी महाराज की जय रामी माता की जय शिवलिंगेश्वर भगवान की जय शिवाय नमः या शंभो नमामि पर शिव वागार्थविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगत्पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ
त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवार्यांचे स्मरण करून नित्यनेमाप्रमाणे आजच्या मंगलमय प्रसंगी उपस्थित सर्व भक्तांच्या साक्षी स्वरूप शिवाच्या स्मरण करून काल आपण प्रवचन स्टार्ट केलेले आहोत. कशाबद्दल बोलत होतो? शिवपाठाच्या नंतर कुठापर्यंत येऊन पोहोचलो? हे शाळा आहे. लेकरला विचारतात ना, काल कोणता पाठ झालेले आहेत, विचारतात की नाही? त्या प्रकारे आपल्याला पुढे सुधारते. काय सांगायचं? पुण्य आणि पापाबद्दल आपण बोलत होतो. नीती आणि अनीती मार्ग बद्दल आपल्याला बोलत होतो. सन्मार्ग आणि दुर्मार्ग, श्रेय मार्ग आणि प्रेय मार्ग, कोणत्या मार्गाने गेल्यानंतर काय मिळणार आहे? अगोदरचं तर तुम्ही आठवण ठेवलात, कारण पाठ करून तुम्हाला पाठ झालेले आहे म्हणून आठवण ठेवलं. शिवपाठाचं महत्व सांगत असताना त्या शिवपाठाचा महिमा तुम्हाला आखरीला सांगणार आहे. तत्पूर्वी झाड लावतो, दोन पाकळे निघतात, बी फुटून जातात, वेल निघतात, वेल निघून फाटा फुटतात, फाटा फुटून फुलं निघतात, फुलाच्या नंतर फळं निघतात, फळं पिकतात, फळ पिकल्यानंतर हाताला आंबडतो. त्या प्रकारे शिवपाठाचा फळ आखरीला मिळणार आहे तुम्हाला. अगोदर निरसन करत जाणं आहे. म्हणून मार्ग जो आहे आपल्या जाताना दोन प्रकारचे विचार आखरी तुम्हाला आम्ही सांगून गेलो. परोपकाराय पुण्याय पापाय परपीडन, दोन व्याख्या. त्याच्यामध्ये पाप म्हटलं तर एकच पाप नाही, पाप अनेक प्रकारचे पाप आहेत. त्याच्यातून मेन पापाच्या गोष्टी 10 आहेत. किती? 10 పది పది పాపాలు ఉన్నాయి. పాప అంటే తెలుసా? पापाच्या व्याख्या 10 प्रकार आहे. पुण्य भी 10 प्रकार आहे. जसं पाप 10 प्रकार आहे, पुण्य भी 10 प्रकार आहे. पुण्य कशाना वाढते? काल तुम्हाला सांगितलं, एकमेव प्रथम अंकी तुम्हाला सांगितलेले आहे. तर याच्यामध्ये 3 भाग केलेले. 10 मध्ये किती भाग?
3 भाग. चार पाप घडते. 4 पाप घडते कशाना? या तोंडाना. कशाना घडते? तोंडाना. तोंडातून आपल्या पाप कार्य घडत राहतात. आणि 3 पाप शरीराना घडते. अजून किती राहिले? 3 राहिले. 3 पाप मनानं घडते. किती झाले? त्याला खुल्लं करून सांगू की काय पुढे जाऊ? खुल्लं केलं तर बरं वाटतं. तीन पाप या 4 पाप या तोंडानं कसं घडते? थोडं लक्षात घ्या. कारण तोंड सगळ्या प्राणीला दिलेले आहे, परंतु वाचा मात्र फक्त मनुष्याला दिलेले. ऐकू येते का देवाडे सर? ओम शांती. शांत. बघा म्हटल्याबरोबर कसं बोलली ते, म्हणून म्हणून सवय लागली. तसं सवय असल्याशिवाय या मुखानं येत नाही. या मुखानं किती पाप घडते? तुम्हाला फक्त पाठ करावं लागते. आता 4. अनेक प्राणी 84 लाख योनी आहे. अंडाज, पिंडाज, उद्बीज, जरायुज. 21 लाख 21 लाख 21 लाख. अंडीपासून जन्म घेणारे 21 लाख आहेत. कोंबडीचे अंडे आहे, कावळ्याचे अंडे आहे, माशाचे अंडे आहेत. या अंडापासून जन्म देणारे किती आहे? 21 लाख. अंडज. पिंडज म्हणजे जसं तुम्ही आहात तसंच तुमच्या पोटातून निघणारे जे लेकरू आहे. अंडीपासून होत नाही आपला जन्म, डायरेक्ट जन्म येतो. गायचा वासरू तसंच. अशा प्रकारचे जे प्राणी पिंड जन्म देणारे किती आहे? 21 लाख. काही प्राणी असा आहे ते ऑटोमॅटिक त्यांना तो ज्ञान देवाने दिलेले. आपल्याजवळ 80 गाय आहेत. देखभाल करणं मुश्किल झाले त्याला. 80 गाय असून सुद्धा त्या वासराला कुत्रा चावलेले सगळे. कालच आणले आम्ही मोठा गाय, त्या पिल्लीला कुत्रा चावले. तर त्या वासराला ज्ञान असं दिले. रात्री एक गायचं डिलिव्हरी झाली. काय म्हणतात त्याला? जन्म दिले वासरूला. जन्म दिले त्या या ढवात पडली ती वासरू. जन्म झाल्यानंतर ते पवत वरी येवलेले. तवच तवा तुमच्या लेकराला टाकून बघा बघू. तुम्ही बी तिकडेच, ते लेकर बी तिकडेच. म्हणजे हे बुद्धी कसं दिला असेल त्या देवाने त्याला. त्याच्यावर कृपा केलेली आहे देव.
जन्म दिल्याबरोबर उभा राहते. आपल्या 1.5 वर्ष 2 वर्ष लागते, 1 वर्ष तर लागते उभा राहायला लेकराला. नाहीतर भिंत धरून चालावं लागतं. नाहीतर पहिले पोट घसरावं लागतं, नंतर गुडघ्यावर चालावं लागतं, नंतर भिंती धरावं लागतं, नंतर एक कोणतं तरी गाडी आणून धरावं लागतं. काय लेकराला तर 2-2 वर्ष जमत नाही. तर प्रत्येक गोष्टी या लेकराला शिकवावा लागतं. म्हणजे सांगायचं तात्पर्य या पिंडापासून जन्म देणारे 21 लाख आहे. अंडज पिंडज उद्बीजा, भूमीपासून बियापासून निघणारे जे वृक्ष आहे, हे वृक्ष 21 लाख प्रकारे वृक्ष आहे. उद्बीज, जलायुज, पाणीमध्ये किती प्रकार आहे जीवजंतू पाणीमध्ये? 21 लाख आहे. झालं की टोटल? 21 किती झाले? 84 लक्ष जन्म फिरुक्यात अवचित प्राप्त नरदेह. फिरून 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 कुठं आले? मठात येऊन बसले. आला का? भाग्यशाली. आत्ता तर कळाला ना, मठात येऊन बसणं म्हणजे तुमचा 84चा फेरा चुकवायचा आहे. इथं येऊन बसल्याशिवाय तुमचा फेरा चुकत नाही. कोर्टाचा फेरी असतो की नाही? कोर्टाचा कोर्ट कचेरी, कोर्ट कचेरी, कोर्ट कचेरी. कोर्ट मॅटर झालेली माणसाला विचारा काय हाल असते त्याला. कोर्टाच्या पहिली येऊ नये महाराज असं कितीतरी चप्पल फाडून जात. म्हणजे हे चक्कर, कोर्टाचा चक्कर एवढा तुम्हाला परेशानी झालेली आहे. किती जन्म? गाढवाचा जन्म, घोड्याचा जन्म, कुत्राचा जन्म, डुकराचा जन्म. एक जन्म आहे का? अनगिनत जन्म. एकदा चुकलं, एकदा निष्ठून पलटा, इथून समजून घ्यायचं तेवढा फेरी आपल्याला टाकावा लागतो. सहज होत नाही ते फेरा. चक्कर मारणे काही सहज गोष्टी नाही. काय महाराज लोक वारी करायला लागतात. या गुरुवार गुरुवार गुरुवार. मी आतापर्यंत नंतर या म्हणून असं कधीही कोणाला म्हटलेले नाही. आलं तर आले, गेलं तरी गेले. या म्हटलं तर इथं जागा पुरत नव्हतं. म्हणजे चक्कर मारायला लावायचं बी काही लोकांना सवय आहे. उगा चक्कर मारत राहायचं. काय सांगत असतो तुम्हाला? हे सगळं फिरून 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 मनुष्य जन्मात आलो. मनुष्य जन्मात आल्यानंतर 4 पाप एक्स्ट्रा या व्यक्तीला केलेले आहेत. ते कोणते? या मुख, या तोंडातून 4 पाप घडते. एक एक सांगतो तुम्हाला. पाप कसं घडणार आहे? हे तोंड आहे. जीभ किती आहे?
2 एक. जबान म्हणतात त्याला. क्या बोलते? जबान. जबान को लगाम रखो बोलते. जीव एक आहे, गोष्ट किती आहे? गोष्ट भी एकच आहे. एक जीव एक गोष्ट असेल तर त्या व्यक्तीला भयानक किंमत राहते. महादेवराजवळ गेलं एक बोललं, तेजाराव जवळ गेलं एक बोललं, यांच्याकडे गेलं एक बोललं, तुमच्याकडे आलं एकच गोष्ट अनेकापुढी अनेक प्रकार बोलणे म्हणजे हे मोठा पाप आहे. आला जबान एक म्हटलं तर एकच गोष्ट. म्हणून खुशी म्हणजे खोट बोलणं एक मोठं पाप आहे. सत्य बोलण्यासाठीच हे देवाने आम्हाला मुख दिलेले आहे, खोटा बोलण्यासाठी नाही. खोटा बोलण्यासाठी मी दिले आणि सत्य बोलण्यासाठीही दिले. खोटा बोलल्याने काय होते? पाप घडते. सत्य बोलल्याने पुण्य घडते. एक जबानचं दोष. मग खोटं बोलावं की ते खरं बोलावं? खरं बोलावं. खरं बोलायचं दुनिया झालेली हो महाराज. असं काही काही लोक खरं बोलायचं दुनियाच राहिलं. खोटं वागून माणसं किती रे हिरोंडा गाडीमध्ये भर दिशी फिरला. आम्ही खरं बोलून शेतामध्ये राबवलो. पाप करणारे माणसं एरोप्लेन मध्ये चालले. पुण्य करणारे माणसं मरमर मरमर मर करणारे. असं काही आपण बोलतो. परंतु जो सत्य बोलतो त्या व्यक्तीला मनामध्ये भीती नसते. जो खोटा बोलत राहतो त्याला नेमकी टोचत राहते मनामध्ये, अरे मी असं बोललो असं. त्याला आत्मा गवा देत नाही. ज्यावेळी त्याला आत्मा गवा देत नाही, स्वतःलाच त्याला समाधान वाटत नाही म्हटलं तर समजून घ्यायचा त्यांच्याकडून पाप घडत आहे. म्हणून पुण्याच्या वृद्धी म्हणजे पाप वृद्धी कशाला होतो? खोटा बोलल्यामुळं पाप वाढते. पहिली गोष्ट. दुसरी, कठोर बोलल्यामुळं पाप घडते. कठोर शब्द वापरू नये. त्याला अनुचित शब्द म्हणतात, उचित नाही. कठोर शब्द. कठोर म्हणजे काय? कठोर मनाला लागणार. माझा मना लागो. चांगलं बी लागते, वंगलं बी लागते. म्हणजे आम्ही बोलल्यामुळं त्यांना तकलीफ जे होते त्याला कठोर शब्द म्हणतात. दगड घेऊन मारायला पाहिजे होतं महाराज, असं आम्हाला बोलायला होतं असं म्हणतात बघा. खंड 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 दोन वाजायला पाहिजे होतं, परंतु असा बोलायला नको होतं असं म्हणते की फार मोठा बोललो तो. गणपत एक वेळ कथा बोलली होती, आठवण्याची.
पुराणीनं मारलेले बरोबर, परंतु तू बोललेले शब्द मला अजून बी घाव आत आहे. मारलेले घाव मिटून जाते, ऑपरेशन वगैरे करून त्याला मिटून टाकता येते, परंतु आत शिरलेले जो शब्द आहे पुरा कापून टाकला तरी सुद्धा ते जाईना, जन्मोजन्मी ते राहतात. म्हणून कठोर शब्द बोलणं बी मोठा पाप आहे. माय आईला काही म्हणू नकोच, बोलायचंच नाही, कठोर भाषा वापरायची नाही. माय म्हणायचं, माय येऊ का म्हणायचं, रागानं बोलायचं, प्रेमानं बोलायचं. असं बोलले की जा बेटा म्हणते, ते तर जाऊ देत नाही, बांधून ठेवते तुला. तर काय म्हणत होतो, कठोर शब्द बोलायचं. किती झाले? 2. तिसरा अनुचित. बरे, तुम्हाला बोलल्यानंतर गोड 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 वाटत असेल, गोड 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 बोलून तुम्हाला धोका देणारे जे लोक आहेत, अवघड बोलणाऱ्यापासून आपल्याला समाधान राहता येते, परंतु गोड गोड बोलून गळा कापणारे लोक संख्या जास्त आहे, त्यांच्यापासून भयानक सावधान राहा. भयानक डेंजर लोक. आम्ही तुम्ही बंधू म्हणून गळा कापील. बसवेश्वराच्या गाणं म्हणताना, आम्ही तुम्ही बंधू म्हणून गळा कापील. गळा कापून टाकले. महाराज काय सांगावं, काय काय लोक येऊन रडतात, एवढं गोडगोड बोलले, एवढं गोडगोड बोलले असलेले. ते काल आलते की बाई, ते पांढरी बाई, तिथं आम्हाला 11 तोळा चांदी दिली मुंदळची. तर बाप साठवण करून ठेवले होते पैसे, 6 लाख रुपये. नेता वेळेस एवढा 4-5 महिना एवढा त्यांच्या सेवा केली, एकदा सेवा केली. हडप करून तिकडीच. तेवढंच नाही, आपल्या जवळ एक महाराज येतात. कुठले? आमच्या सोबत राहतात महाराज, स्वामी आनंद स्वामी. ऐकू दे त्यांनी युट्यूब मध्ये काय आहे. तर महाराजजी एवढा हिसाबानं वागणारे महाराज आहे. मजाक म्हणून बोलतो, त्याला बदनामी म्हणून नाही. तंबाखू खायचा असला तरी सुद्धा दुसऱ्याचं घेऊन खातो. स्वतः जवळ चीट असलं तरी सुद्धा ते घेत नाही. असे जो माणूस, असे तंबाखू खाता का? त्या लेकराला कळालं, ते गोष्टी त्या लेकराला कळाल. तुम्हाला कळाले की नाही? तर त्यांनी जवळजवळ 1-1.5 लाख रुपये जमा करून, घडण्याकरता बोलतो तुम्हाला, काय खोटी गोष्ट नाही. 1-1.5 लाख रुपये जमा करून ठेवले होते. एक माणूस असा सेवा केला, असा सेवा केला. फोन केल्याबरोबर, गुरुजी गुरुजी आप कहाँ हैं? मैं आऊँ, मैं बस स्टैंड में हूँ. ठीक है, मैं गाड़ी लेके आ रहा हूँ, आपको लेके जाने के लिए घर को छोड़ देता हूँ. बस स्टँडला आल्या बरोबर त्याला फोन केले, बरोबर गाडी घेऊन यायचं, भर दिवशी गाडी घेऊन जायचं. कुठं? नांदेडमध्ये. त्याला घेऊन जायचं, घरला सोडायचं, नाश्ता वगैरे. नाही 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 गुरुजी, तुमच्याजवळ आम्ही घेऊन, जंगम माणसं
तुमचं आम्ही सेवा करावं लागते, माझं भाग्य म्हणा तुमचा सेवा भेटले, कितीतरी जन्म पुण्य करून हे सेवा मला मिळालेले आहे. आप्पाजी तुमचं एक पैसा आम्हाला खायचं नाही, त्यांचं नाव बी मी घेत नाही तर त्या ह्या माणसाचं नाव घेतलं परंतु समोरच्या माणसाचं नाव घेतलं, कारण बदनामी करणं बी सुद्धा ते पाप. आप्पाचं बदनामी करणं गेलो त्यांच्या परिचयनी सांगू लागलो तुम्हाला, तशी तुम्हाला बी घडते कधी कधी. सांगू की नको? हा, इंटरेस्ट वाढते. तर या प्रकारे जवळजवळ 6 महिना त्यांनी काय केले, सेवा केली. रात्री 11 वाजता 12 वाजता फोन लावला तरी सुद्धा गाडी घेऊन हजर, थोडं सेवा. त्याला वाटलं हा इमानदार पोरगा आहे. एक दिवस माझ्याकडे तो व्यक्तीला घेऊन आले. माय ऐकून घ्या, कशा करता त्याला लेकरं नव्हते. आम्ही सांगितलं तुम्हाला संतान होईल, काय करावं लागते आपल्याला? 21 वर्धा शंकर कथा तुम्ही वाचा, तुम्हाला संतानाचा भाग्य होईल. बराच वर्ष झालेले होते. आप्पा माझा लेकरू भयानक सेवा करतोय, आप्पा काही ना काही करायला, मुलगा राहू दे मुलगी राहू दे. तर माऊलींच्या कृपा त्यांच्यावर लाभले, झाला व्यवस्थित, लेकरू झाले. नंतर असा वेळ त्यांच्या समोर असा सांगितलं, त्यांनी एक नया पैसा कोणाला न देणारा माणूस, त्यांच्या इमानदारी, त्यांच्या भाव, त्यांच्या भक्ती सगळं बघून जवळजवळ 2.25 लाख रुपये त्या माणसाला दिले. तुम्हाला महिन्याला एवढं मी देतो, इंटरेस्ट म्हणा काही म्हणा. घेतलं सुच्चा पैसा घेतल्याबरोबर कशाची? फोन सुच्चा, व्यस्त आहे, बिजी आहे, सुच्चा. ते व्यस्त बी करता येते म्हणा त्या मोबाईलला. लक्ष्मण आता लोकांना वाटतं किती बिजी आहे, किती बिजी आहे. ते तसंच बिजीच दाखव, परंतु इजी वाटूच नको. आता ह्याला धसकी शिरले महाराजांना. कधी पैसा न देणाऱ्या माणूस त्या पत्नीचं हे सोन्याचं जे आहे पाटली विकून पैसे दिले. चांगला माणसाला मदत करावं आला का? तर त्याच्या टेन्शन मध्ये बीपी आणि शुगर आहे. आखरी परेशान 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 असं तसं करून भयानक लग्न लावू 25,000 50,000 75,000 असं करत 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 1,00,000 1.5 लाख रुपये पोहोचले. बाकीचं सगळं बुडून. काय सांगत होतं तुम्हाला? बंधू म्हणून गळा कापीला, कापून टाकले. बरेचशे लोकांना असं घडलं असेल त्याच्या बसलेले ठिकाणी लोकांना. असे काम करणाऱ्या लोकांना असा पाप घडते, असा पाप घडते, रवरव नरक त्या व्यक्तीला मिळते. किती झाले? ठीक आहे. पैशून्यते माझ्याबद्दल तुम्हाला भयानक आपुलकी आहे, किंवा तेजाराव बद्दल माधवरावला भयानक आपुलकी आहे.
माधवराव म्हटले की तेजारावला एवढा आनंद वाटतोय त्यांना बी भयानक आपुलकी. तिसरा माणूस त्यांच्या गेला. तेजाराव काय तुम्हाला अक्कल आहे की बोलायची पद्धती भयानक हिसाब काय झाले माणूस बरोबर नाही हिसाबाना बघा तुम्ही चांगलंच आहे उग काय बोलायचं त्याला मनामध्ये असा घुसून टाकायचं की तो माणूस बिलकुल बरोबरी नाही. म्हणजे एकमेकांशी भांडण लावून आनंदानं ज्यावेळेस निरीक्षण करतो त्याला एक मोठा पाप म्हटले. हे वाणीचं पाप एक मोठा पाप आहे. म्हणून एकाच्या मनामध्ये असलेले व्यक्तीला उतरवायचा जो काम करतो ते एक मोठा पाप करतो. ते काय पुण्य करत नाही. म्हणून या वाणीतून किती झाले 4 पाप घडते. आता किती शिल्लक राहिले हे फक्त वाणीचा पाप झाले. आता शारीरिक पाप उद्या सांगू की आता सांगू कल का सूरज कोण देखा म्हणून पूर्ण एकच दिवशी पूर्ण प्रवचन ठीक आहे. किती वाजले ठीक आहे. आता शारीरिक क्रिया सांगतो नंतर मनाची क्रिया नंतर सांगतो. शरीरानं पाप कसं घडते तुम्हाला सांग. बरेचसे प्रकार आहे या शारीरिक पाप. चोरी करणं ही सुद्धा हे शारीरिक पाप आहे. जाता जाता कोणाचं छान चप्पल दिसलं हळू घातलं निघाला असं बघत जायचं. कोणी तर अरे मला माहितीची असं बोलायचं. अंदरमध्ये काही बरोबर दिसलं ना बघा महाराज लाईट बी घातले मला शिवायचे लाईट तर टाकाव की नाही महाराज अंतरमध्ये काही दिसले गेले हो बरं झालं बाबा सोडा बघणं गेलं तर मस्त भेटले बरं झालं. याला म्हणतात पाप शारीरिक पाप. अजून एक आहे फायदे म्हणून या हाताना अपरातपरी करतो ते एक पाप. या हाताना अपरातपरी करतो. अपरातपरी म्हणजे कळालं काय. उदाहरण देतो तुम्हाला एक कथा सांगू का. एक आजी होती आजी बुड्डी माय. सगळे आजी होणारच. ते छोटी हे तू बी आजी होणार आहे. 80 वर्षाला आता नाही 80 वर्ष. आजी इमानदार होते. त्यांचे उद्योग काय तर खावा मोशी सारखं ते खावा करत होते. खावा करून 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 खावा मोशी म्हणून नाव पडले त्याचे. मी आले तेव्हा खावा विकत होते. खावा घुटून घुटून खावा विकत होते. त्याचे नाव खावा मोशी पडले. तर त्या आजीचं नाव तुपाची आजी म्हणायची. तुपाची आजी म्हणजे तूप करून विकत होते. प्युअर तूप कुठं खायचं असेल तर त्या आजी जवळ घेतो. भेसळ वगैरे काही त्या आजीकडे जमत. बरेचसे दूध संग्रह करायचं तूप तयार करायचा आणि तूप विकायचं. एक दिवस दुकानदारकडे गेले. दादा
एक 2 किलो साखर. किती किलो? 2. ठीक आहे, माझ्या 2 किलो साखर देतो, परंतु माझा एक काम तुला करावं. काय? मला 10 किलो तुपाची गरज. किती? 10 किलो तुपाची गरज आहे. तर कसं किलो देणार आहे तू? बापू 200 रुपये किलो. तर स्वस्त होतं. आता आपले जे गाय आहे ना, गुजराती गाय आहे, त्याचा तूप 3000 रुपये किलो आहे. त्याचं दूध 100 रुपये लिटर आहे. म्हणजे प्युअर दूध, प्युअर तूप. त्याच्यानं या गीर गाईचं तूप खाल्ल्याने अनेक बिमारी जातात. दूध असो, तूप असो, ताक असो, ह्याचा दुग्ध जे आहे चांगलं आहे. म्हणून 200 रुपये किलो तूप. तर माझ्याकडे तेवढं जमा आहे की नाही मला माहित नाही, परंतु 7-8 किलो तर होईल असा अंदाज आहे. किती होते तेवढं दे माय म्हटलं. नोकरदाराला सांगितले, बघा 10 किलोला 2000 रुपये होते का? 2000 रुपये दिले. जा किती होते तेवढं तू घेऊन ये, बाकीचे पैसे घेऊन ये. 10 किलो झालं तर पैसे देऊन. साखर किती घेतली होती ते गेले घरी. त्याच्या जवळ छटाक 2 छटाक तराजू होते त्याच्याकडे, मोठं नव्हतं. आणि इकडे चिंदकानं बांधलेली, इकडे चिंदकानं बांधलेले दोरीनं ते तराजू. दोरी इकडे एक स्टीलचा प्लेट, इकडे एक स्टीलचं प्लेट, त्याला होल घालून तराजू करून ठेवले होते. आता किलो 2 किलो तूप कसा आम्ही तराजू मध्ये तोलायला पाहिजे? दगड तर नाही. आता त्यांनी विचार केला. हुशार होती आजी. अरे बराच दिवसापासून 2-2 किलो मी साखर त्यांच्याकडून घेऊन येतो. आता साखर 2 किलो इकडे ठेवायचं, इकडे 2 किलोचं तूप मोजायचं, त्याला देऊन टाकायचं. ते वजनाचा डब्बाचे जे वजन काढून अजून इकडे तराजूमध्ये ठेवले. 100-200 ग्राम काय असेल तर 2 किलो साखर ठेवली आणि इकडे डब्बा ठेवून तूप मोजून दुसऱ्या डब्यामध्ये घातली आणि 8 किलो तूप झाले. किती किलो? तुम्हाला आठवण कवा तुम्हाला हिसाब द्यायला लागला. तो नोकरदार घेतला, जाऊन दुकानदाराला दिले. बघा 8 किलो आहे. आणि किती दिले वापिस पैसे? 400 रुपये वापिस दिले. त्यांना झोपलं. तिथं 6 किलो 400 ग्राम झाले तूप. एवढा राग आला त्याला. काय डायरेक्ट इथं आलास की काय घरला घेऊन गेलास काहीतरी? नाही साहेब, तसं नाही, डायरेक्ट मी इथं आलो. चला म्हणला. कुठं? आजीजवळ. उद्या मोठा कार्यक्रम आहे, असं धोका देते का? इमानदार म्हणून आतापर्यंत आम्ही ऐकलो. हे गेलं लोल्ली, काय म्हणतात त्याला, लोल्लीची खाला सुरू केले की बाहेर भांडण म्हणजे काही सगळाच बोलायचं राहते का? प्रवचनासारखं हळूहळू बोलायचं राहते. भांडण म्हणजे माईक सुद्धा गरज नाही. माईक लावायची गरज आहे. माईक लावून भांडण करतो का? नाही. तुमच्याकडे कसं आहे माईक? कोणता गाव तुमचं? हा सगळं सगळं काही लांब नाही, दूर असलं तर विचारत होत. माईक लावून सरवलेली भांडण करत नाही. तर सांगायचं तात्पर्य, आवाज तेवढा असतो, साऊंड सिस्टमची गरज नाही. असा लल्ली केल्याबरोबर सगळे लोक पळत
काय झाले? काय झाले? आता आम्ही तूप घेतलो, 8 किलो गिनती करून दिली, परंतु याच्यामध्ये 6 किलो 400 ग्राम तेवढंच तूप आहे. तुझं दगड दाखवा म्हणले ते. तू मोजलेले दगड दाखवा. माझ्याकडे कुठं दगड आलेला? तराजू माझ्याकडे कुठं तराजू आले? कोणता आहे? कसा? काय नाही बघा, दोरीनं बांधलेले आहे. करेक्ट दाखवले बघ. तिकडे तिकडे झालं तर सांग. हो एकदम करेक्ट आहे. दगड कुठे आहे? माझ्याजवळ दगडच नाही. मग कसं? मग तू जे साखर दिलास ना 2 किलो, एकीकडे साखर ठेवलो, असं की तसं असलं तर तू बरोबर आहे, मला देऊन गेला. साखराची किंमत जास्ती, तुपाचा. साखरेचं 10 रुपये 5 रुपये किलो होतं तेव्हा, तर 200 रुपये किलो तूप. नुकसान कोणाचं झालं? म्हणे त्यांनी 200 ग्राम त्याला साखर कमी होत होता आजीला. त्याला काय कळते? 1 किलो म्हणायचं घेऊन जायचं, 1 किलो म्हणायचं घेऊन जायचं. बराच दिवस तसंच गेले. विश्वास केले त्या व्यापारीवरती, आणि तुझा साखराचा वजन आणि तुला तूप दिलो. 1 किलो 2 किलो साखर, 2 किलो तूप, या प्रकारचे आम्ही दिलेले आहे. तर या हाताना अफरातफरी केल्यामुळं नुकसान कोणाचे? ज्यांनी अफरातफरी केले त्याला, की काय तूप विकलेल्या माणसाला? तूप विकलेला फायदा, अफरातफरी केलेल्या माणसाला नुकसान. हे आहे केले या कर्माते भोगावे ते फळ. कशाला घडलं हे? शारीरिक पाप झाले की नाही? 2 झाले. तिसरा या शारीरिक पाप. शारीरिक पाप, व्यभिचार करणे मोठा पाप. व्यभिचार, अश्लील वागणे, गलीज खाणे, गलीज पिणे, गलीज राहणे, हे मोठा पाप आहे, शारीरिक पाप. म्हणून या 10 पापापैकी किती झाले आता? शारीरिक आणि वाचिक. वाचिक 4, शारीरिक 3. आता उद्या आपल्याला मनाचा पाप काय असतो उद्या सांगणार आहे. ब्रेक लावून, जसं महाभारतामध्ये ब्रेक लावत होते त्या प्रकारचे आमचा आज ब्रेक आहे. तर काही शिवलिंग या ठिकाणी त्यांच्या काही आला असेल, 2 गोष्टी या ठिकाणी बोलते. Oh
तानि धर्माणि प्रथमान्यासन्यः तेनाकं महिमान्यः सजन्तयत्र मूले साध्यात् सन्तदेव इति विभक्तमाना पुष्पाञ्जलि समर्पयामि साम्बरे नमः पार्वती स्वामी महादेव